नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो आहे. सध्या देशामध्ये महिला आरक्षणाचा मुद्दा गाजतो आहे. गेल्या काही दिवसापूर्वी संसदेमध्ये महिला आरक्षणासंदर्भात एक विधेयक आलं. महिला आरक्षण मंजूर करण्यात यावे असं एक हे विधेयक होतं. सत्ताधाऱ्यांनी भाजपाने ते संसदेत मांडलं. मात्र या विधेयकाला विरोधी पक्षाने काँग्रेसने विरोध केला आणि हे महिला आरक्षण विधेयक जे आहे ते नामंजूर झालं. त्यामुळे हा भाजपाला मोठा धक्का होता असंही म्हणावे लागेल. भाजपाने जे विधेयक महिला आरक्षणाचं आणलं ते विधेयक काँग्रेसने का मंजूर केलं अशी एक चर्चा आता सुरू झालेली आहे. भाजपाने विरोधकावर विशेषतः काँग्रेसवर आरोप केलेला आहे. नरेंद्र मोदी यांनी थेट आरोप करत महिलांची ही भ्रूण हत्या आहे असा आरोप आपल्या भाषणामध्ये केला आणि महाराष्ट्रामध्येही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आता या विधेयकासंदर्भात भाजपाकडून शक्तीप्रदर्शन केलं जातं आहे का असंही एक चर्चा सुरू झालेली आहे. कारण येणाऱ्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महिला वोटर महिला मतदार जे आहेत ते आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपाचे जोरदार प्रयत्न सुरू आहे. यापूर्वीही भाजपाने लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये आणि इतरही ज्या राज्यामध्ये निवडणुका झालेल्या आहेत त्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजना आणि विशेषतः महिलांसाठी अनेक योजना भाजपाने राज्यामध्ये राबवल्या जातात. त्यामुळे महिलांचं मतदान हे आपल्याकडे खेचण्यासाठी सत्ताधारी भाजप हे प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे महिला विधेयक समोर आणलं गेलं का असाही एक आरोप भाजपावर होतो आहे. भाजपाने हे विधेयक मंजुरीसाठी संसदेमध्ये मांडलं. यापूर्वीही 2022-23मध्ये हे विधेयक मंजूर झालेलं आहे असा आरोप विरोधकाकडून होतो आहे. त्यामुळे तेच विधेयक का मंजूर झालं नाही, त्याची अंमलबजावणी का झाली नाही असा आरोप विरोधकाकडून होतो आहे. त्यामुळे भाजप आता याला विरोधकांच्या आरोपाला कसं सामोरे जातं आहे या येणाऱ्या पुढील काळात आपल्याला दिसेलच. मात्र भाजपाकडून हे प्रयत्न सुरू आहे की महिला आरक्षणाला विरोधकांनी जो विरोध केला तर विरोधक विशेषतः काँग्रेस हे महिला विरोधी आहे असा एक मेसेज भाजपाकडून समाजात पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून होतो आहे. तर काँग्रेसने या महिला आरक्षणाला विरोध करत महिलावर अन्याय केला असा आरोप भाजपाकडून होतो आहे. त्यामुळे यामध्ये खरं कोण, खोटं कोण, खोटारडे कोण असा एक सूर आता उमटू लागलेला आहे. त्यामुळे महिला आरक्षणाच्या विधेयकासंदर्भात सखोल अशी चर्चा होऊन खरं काय आहे, कोण खरं बोलतं आहे, कोण खोटं बोलतं आहे याची माहिती जनतेसमोर आली पाहिजे. 2 विधेयक, मतदारसंघाच्या पुनर्रचनेसंदर्भातचं जे विधेयक आहे आणि महिला आरक्षणाचं जे संदर्भात जे विधेयक आहे ते मंजुरीसाठी एकत्र आल्यामुळे हा घोळ झाला असावा का, ते विरोधकांनीही केवळ महिला आरक्षणासंदर्भात अगोदर विधेयक मांडून ते मंजूर करून त्यानंतर मतदारसंघाच्या परिसीमनाबाबत चर्चा व्हावी, ते मंजूर व्हावं असा एक सूर उमटतो आहे. त्यामुळे एकंदरीतच महिला आरक्षणासंदर्भात दोन्ही पक्षाकडून विरोधक आणि सत्ताधाऱ्याकडून राजकारण केलं जात असतानाच महिला आरक्षण ही बाब हा मुद्दा बाजूला पडतो आहे आणि यावरून संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये राजकारण होताना आपल्याला दिसतं आहे. त्यामुळे या संदर्भात आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की भाजपाने जे महिला विधेयक संसदेमध्ये मांडलेलं आहे आणि त्याला काँग्रेसने विरोध केला तर यामध्ये भाजपाने आपली बाजू मांडलेली आहे, काँग्रेसने आपली बाजू मांडलेली. या संदर्भात काँग्रेसच्या ज्या खासदार आहेत प्रियंका गांधी यांनीही पत्रकार परिषद घेतलेली आहे
आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या संदर्भात भाष्य केलेलं आहे की काँग्रेसने महिला आरक्षणाला विरोध करून महिलांची भ्रूण हत्या केलेली असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे. त्यामुळे यातून तोडगा काढण्यासाठी आता पुन्हा दोन्हीही सत्ताधारी आणि विरोधकांची या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा होण्याची गरज आहे. कारण महिला आरक्षण हा मुद्दा संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा आहे. महिलांची भागीदारी सत्तेमध्ये वाढली पाहिजे, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. मात्र महिलाची भागीदारी सत्तेमध्ये वाढताना ती शेवटच्या घटकापर्यंत जाते का याकडेही लक्ष गेलं पाहिजे आणि त्यावरही चर्चा झाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून हे विधेयक मंजूर झाले पाहिजे. सर्व जाती धर्माच्या आणि शेवटचा जो घटक आहे त्यापर्यंत हे महिला आरक्षण जातं आहे का याकडेही लक्ष वेधून घेता आलं पाहिजे, त्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. खऱ्या अर्थाने तेव्हाच महिलांना आरक्षण दिलं जाईल. अन्यथा विशिष्ट अशा घराण्यातील महिलाच या महिला आरक्षणाच्या माध्यमातून सत्तेमध्ये सहभागी होत असतात आणि जे सर्वसामान्य घटकातील ज्या महिला आहेत त्यांना आरक्षण मिळूनही या आरक्षणाचा फायदा होत नाही. कारण त्या निवडणूक लढण्यापर्यंत त्यांची क्षमताही नसते आणि ते त्याचा विचारही करू शकत नाही. त्यामुळे महिला आरक्षण मिळतानाच सर्व समाजाला, सर्व घटकाला यामध्ये सहभागी करून घेता येईल का आणि ते सहभागी कसे होतील त्या दृष्टिकोनातूनही महिला आरक्षणाच्या संदर्भात चर्चा झाली पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन या संदर्भात तोडगा काढला पाहिजे. त्याऐवजी सत्ताधारी आणि विरोधक महिला आरक्षणावरून राजकारण करत आहे का? त्यामुळे महाराष्ट्रातील असो की देशातील असो जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की या संदर्भात खोटारडं कोण आहे. महिलांचा जो मतदार संख्या आहे ती खेचण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे का? तर काँग्रेसकडून आरोप होत आहे भाजप हे चुकीच्या पद्धतीने हे आरक्षण लागू करत आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेसंदर्भातही या संदर्भात चुकीची आणि देशाची दिशाभूल करते असं एक आरोप होतो आहे. त्यामुळे आता या संदर्भात सखोल अशी चर्चा होऊन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्र येऊन या संदर्भात तोडगा काढावा. मात्र सध्या तरी आता महाराष्ट्रातील असो की देशातील असो जनतेसमोर एकच प्रश्न आहे की सत्ताधारी खोटारडे आहेत की विरोधक खोटारडे आहेत, असा एक सूर आता सर्वसामान्यामध्ये निर्माण झालेला आहे. आणि हा जो संभ्रम आहे तो सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन दूर केला पाहिजे हीच अपेक्षा आहे. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. थांबतो.